मित्रांनो, तुम्हीही जेवण करत असताना भरपूर भाजी घेत असाल किंवा भाजीचा रस्सा, तरण जास्त प्रमाणात खात असाल, तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर याचे काही गंभीर परिणाम पुढे दिसू शकतात. आपण सगळेच जेवताना पोळी, भाकर किंवा भात यासोबत भाजी खातो. खरं तर भारतामध्ये भाजीशिवाय जेवण पूर्णच होत नाही, असं मानलं जातं. भाजी ही आपल्या आहाराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे, कारण त्यातून आपल्याला अनेक पोषक घटक मिळतात. पण मित्रांनो, भाजी खाताना किंवा बनवताना आपण काही अशा चुका करतो, ज्याकडे आपण लक्ष देत नाही. विशेषतः काही लोक भाजीचा वरचा तेलकट रस्सा जास्त खातात किंवा वरून अजून तेल घालून खातात. आपल्याला वाटतं की त्यामुळे चव वाढते, पण ही सवय हळूहळू आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. जास्त तेलकट भाजी खाल्ल्यामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो, वजन वाढू शकतं आणि शरीरात इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भाजी किती आणि कशा पद्धतीने खायची हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही भाजी खात असाल किंवा जास्त खात असाल किंवा तिचा रस्सा आणि तेलकट भाग जास्त घेत असाल, तर थोडं सावध व्हा. यामुळे नेमक्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यापासून कसं वाचायचं हे आपण पुढे अतिशय सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करू. रस्सा तरण जास्त खाण्याचे आरोग्यावर या प्रकारे परिणाम होऊ शकतात. पचन संस्थेवर परिणाम. रस्स्यामध्ये मसाले आणि तेल जास्त असल्यामुळे अपचन, ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. त्याचबरोबर वजन वाढणे. अति तेलामुळे शरीरातील कॅलरीज वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल म्हणजेच हाय बीपी आणि कोलेस्ट्रॉल. जास्त मीठ आणि तेलकट रस्सा रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी वाढवू शकतो, जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्वचेच्या समस्या. जास्त मसाल्यांमुळे शरीरात उष्णता वाढून पिंपल्स किंवा त्वचेवर पुरळ येऊ शकते. हे पदार्थ अधूनमधून खाणं ठीक आहे, परंतु रोजच्या आहारात जास्त प्रमाणात घेतल्यास आरोग्याला हानी पोहोचू शकते. तळलेले आणि तेलकट जेवण. तळलेलं आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं आणि अन्न पचवण्यास त्रास होऊ शकतो. या दोन्हीमुळे दम्याची लक्षणे आणखी वाढू शकतात.